कुणाचं म्हणणं आहे? कोण अभ्यासक? सगळ्यांनी मला नाव सांगायचं की अभ्यासक बेकार जाऊन असू शकतो. शिंदे समितीचं मी सांगतो फोडून तुम्हाला, आम्ही खेड्यातलेत पण अक्कल येत म्हणून तर एवढा तसा लढतो ना. जो कोण अभ्यासकांनी तुम्हाला सांगितलं ना, तरी एक नोंद बी आतापर्यंत पदरात नाही पाडली मराठीच्या. आपण 58 लाख मध्ये 3 कोटी मराठी आरक्षण घेतलं आतापर्यंत. किंवा कोण हुशार समन्वयक अभ्यासक आता व त्यांनी एक नोंद मी समाजासाठी देऊ शकला नाही. कशाला ज्ञान पाजळी तू झोप ना, आगना तिकडे घरी बसून. तुम्हाला क्लिअर सांगतो, शिंदे समितीचं काम आहे नोंदी शोधणं, प्रमाणपत्र देणं पण त्यांच्या हातात आहे, व्हॅलिड देणं पण त्यांच्या हातात आहे. पण जर संबंधित मंत्रालयानं ते अधिकार जर त्यांचे काढून घेतले हरकत नाही. संबंधित मंत्रालय प्रमाणपत्र पण देते आणि व्हॅलिड पण देते. पण शिंदे समितीचं सगळ्यात महत्वाचं काम आहे नोंदी शोधणं, त्याचा अहवाल तयार करणं. त्यांनी तो अहवाल तयार केला, त्याचे 3 खंड तयार केले. गप्पानारे पागल हो, तुम्ही आयुष्यात कधी फोटो बघितलेला आहे का नाही? त्यांनी त्याचे 3 खंड बनवले, सरकारला दिले. हे काम शिंदे समितीचं. एकदा जर सरकारनं अहवाल स्वीकारला, देव जरी आला तरी ते अधिकृत होते, ते कोणी रोखू शकत नाहीये. आता पुढची प्रक्रिया काय? सरकारनं तो अहवाल स्वीकारून त्याची अंमलबजावणी करणं. मग त्यांना आता मागासवर्ग आयोगाकडे द्यायचं. आधी म्हणतो आम्ही देणं तर गरजेचं आहे का, त्यांनी स्वीकारून कॅबिनेट समोर ठेवून मग मागासवर्ग आयोगाकडे देऊन अंमलबजावणी करायची. एवढे 2च प्रयोग साधे येतात, ते 5-5 मिनिटाचे येतात. कशासाठी वेळ पाहिजे? कशाची झाली नोंदणीची? 13 महिने काय केलं? मग बजेट तळीले काय? असं नसतं, वेळ काढू पण आहे. आता नसतं. गरीब काय तुम्ही पागल समजेल काय? आण मुंबईला न्या जमा घरी, आण मुंबईला न्या जमा